अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी तेना नदीवरती एक मोठा तुम्हाला पूल बांधून देतो अशी मोठी आम्हाला खात्री देऊन गेलेली ते। हे आदिनाथाचं मंदिर आहे। हे इथेच नंदी नाही, फक्त पिंड आहे। त्या ठिकाणी नुसते शंकराची पिंड नाही, गणपती सुद्धा आहेत। 3 वेळा ह्या संगोबा देवस्थानला पूर आलेला होता ना, या पुराची एवढी परिस्थिती भयान होती। चारी बाजूनं मंदिराला पाणी जवळजवळ 4 ते 5 5 परस पाणी होतं। या ठिकाणी 2 दिवस सुद्धा अन्न मिळालं नाही। तर हे दैवत असं आहे की कधीही प्रत्येक जीवाला पावणारं दैवत आहे। सीना आणि कान्होळा या 2 नद्यांच्या पवित्र संगमावरती वसलेलं सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सुप्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र अर्थातच संगोबा या ठिकाणी असलेलं प्राचीन असं आदिनाथ मंदिर। यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे चर्चेत राहिलेल्या या देवस्थानच्या दर्शनासाठी केवळ करमाळा तालुकाच नाही तर देशभरातून मोठ्या संख्येने भक्त येत असतात। अतिशय दुर्मिळ आणि ऐतिहासिक असं हे आदिनाथ मंदिर। याच मंदिराची वैशिष्ट्य नेमके काय आहेत, याचा इतिहास काय आहे आणि त्यासोबतच या मंदिर परिसरात तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पियुषा आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात। बबन दशरथ गायकवाड, आम्ही राहणार निलाज, आम्ही या संगोबाचे पुजारी। आमची 6वी पिढी ही पुजारी करतो। मंदिराचा इतिहास म्हणजे इथे पूर्वी आमचे आजोबा पंजोबा असे सांगायचे की इथनं राम लक्ष्मण सीताच्या शोधासाठी इथनं आले आणि नदीमध्ये आंघोळ्या केल्या आणि त्यांचा सीन गेला, या नदीला सीना नदी नाव पडलं आणि इथलं देवाचं दर्शन घेऊन ते पुढे गेले आणि इथलं ही खूप जंगलामध्ये होतं हे देवळ। मग वास्कर महाराज, आमचे मल्लाप्पा वास्कर महाराज यांनी येऊन त्यांच्या स्वप्नात देव गेलं आणि त्यांना म्हणले मी उठलो बाबा, मला बाहेर काढ। मग त्यांनी सगळं जंगल तोडून साफ करून आणि मग इथलं हे वारकरी वाऱ्या सुरू केल्या। मंदिर हे असा इतिहास आहे की रावरंभ राजाने बांधलेलं आहे। 600 वर्षापूर्वी बांधलेलं आहे रावरंभ राजाने आणि त्यांची आणि इथं मग दर सारे कार्यक्रम व सारे होतात इथं। हे आदिनाथाचं मंदिर आहे। हे इथेच नंदी नाही, फक्त पिंड आहे। कारण का आदि शंकर मला नंदी असतो, पण इथं नंदी नाही। आदिनाथ नवनाथाचा गुरु आदिनाथ असा आहे। इथं मंदिरामध्ये सगळं पाहायला तुम्हाला मिळलं तर कडणी बांधकाम, इथं शाळा आहे, सारे 2 एकराचं मंदिर येईल बघा। कडणी तड स्लाप सगळं व्यवस्थित। मी तात्यासाहेब सदाशिव गायकवाड, मुक्काम निलज आणि करमाळा तालुक्यामध्ये हे आमचं आदिनाथाचं मंदिर येतं। या मंदिरामध्ये एवढं सुशोभीकरणाचं काम यात्रा कालच झालेली, महाशिवरात्री झाली। लाखो लोक या ठिकाणी येत असतात आणि या भक्तिभावानं आनंदानं या ठिकाणी प्रत्येक काही लोक नवस फेडण्यासाठी येतात आणि हे जे देवस्थान आहे ते नवसाला पावल्या जाणार आहे। त्याच्यामुळं काय होतं, लोक इथं भाविक आवडीनं येतात आणि सगळे लोक बराचसा 1,00,000-2 लाख संप्रदाय इथं जमल्या जातो आणि महाशिवरात्रीनिमित्त तर भयान लोक म्हणजे लाखांच्या पुढं अशी गर्दी असते या ठिकाणी। आणि हे जे मंदिर आहे ते सगळं दगडी बांधकामानं केलेलं मंदिर आहे। हे काय आणि जुनं 600 वर्षापूर्वीचं असल्यामुळं राजा रावरंभांनी बांधल्यामुळं ह्याची जवळजवळ लांबी रुंदी म्हणलं तरी 1000 बाय 1000 फुटाची असेल, एवढं मोठं आणि सगळी दगडी बांधकामाचं मंदिर आहे हे आणि जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे हे सगळं। आणि त्याच्यामुळं काय झालं, या मंदिराला येणारा जो भाविक आहे प्रत्येक अंतकरणापासून सदिच्छेने आपल्या या ठिकाणी आल्या जातो। तसं म्हटलं तर त्या ठिकाणी नुसते शंकराची पिंड नाही, गणपती सुद्धा आहेत। तिथून पाहिलं तर बाहेर समाधी आहेत, त्या 2-3 समाधी आहेत त्या ठिकाणी आणि राजे रावरंभाची समाधी सुद्धा या ठिकाणी आहे। आणि तसंच बाकीचे जे काही म्हणजे शिष्य परंपरा आलेली त्यांची, रामदास महाराज असतील, मुरलीधर महाराज असतील, त्यात आमच्या आजोबाची त्या ठिकाणी समाधी आहे। अशा पुष्कळच्या समाधी आहेत मंदिरात। 10व्या-11व्या महिन्यामध्ये जो 3 वेळा ह्या संगोबा देवस्थानला पूर आलेला होता ना, या पुराची एवढी परिस्थिती भयान होती। चारी बाजूनं मंदिराला पाणी जवळजवळ 4 ते 5 परस पाणी होतं, म्हणजे 20-20 फूट पाणी या मंदिराच्या कडेने सगळं होतं आणि मंदिरामध्ये सुद्धा पाणी आलेले। त्यावेळेस पुजारी म्हणून मीच होतो या ठिकाणी
कारण या ठिकाणी 2-2 दिवस सुद्धा अन्न मिळालं नाही. या ठिकाणी 100-200 लोक त्यावेळेला पुजारी असताना आणि इथं संरक्षणासाठी आलेली शेजारच्या ज्या काही वस्त्यावरली लोक होती. तसंच या ठिकाणी अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी आम्हाला त्यासाठी सगळी पूर परिस्थिती पाहिल्यानंतर या शेणा नदीवरती एक मोठा तुम्हाला पूल बांधून देतो, तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही अशी मोठी आम्हाला खात्री देऊन गेलेली ते. त्याची काही काळजी नाही, आम्हाला होणारच ते. आणि ते झालं तर आमचं एकदम सुखरूप आमची सुटका होईल त्याच्यातून. तर या ठिकाणी हे जे मंदिर आहे ना, हे करमाळा तालुक्यातील निलज या गावी निलज संगोबा या ठिकाणी हे मंदिर स्थापित झालेलं आहे. आणि पूर्वजांपासून हे असल्यामुळं मंदिर या ठिकाणची जी काही सगळी जी सेवा आहे, सगळी भव्य लोक आहेत, सगळे अंतःकरणापासून येतात जातात, भक्तिभावानं सेवा करतात. आणि प्रत्येकानं या ठिकाणी यावं आणि आपल्या श्रद्धेनं अंतःकरणापासून जर समजा भगवंतापाशी लीन जर झालं ना, तर हे दैवत असं आहे की कधीही प्रत्येक जीवाला पावणारं दैवत आहे. त्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि या ठिकाणची शोभा पाहावी, या ठिकाणचं मंदिर पाहावं, पाण्याची व्यवस्था पाहावी आणि अशी आमची भाविक अंतःकरणापासून आमची इच्छा आहे.